मला माझी भूमिका मांडायची होती, कारण माझ्याकडे माझी अशी भूमिका होती, विचार होता. नथुराम, ते माझे पिता होते म्हणून नाही म्हणत आहे, तर वास्तवात ते महान होते. अलबत ते महान होतेच. जे सत्य आहे ते मी स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची काहीही गरज नाही. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरुद्ध जो निर्भीड लढा त्यांनी दिला तो स्तुत्यच आहे. भारतात परत आल्यानंतर खेड्यापाड्यात जाऊन खरा भारत बघण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो आदरणीयच होता. दांडी यात्रा, चले जाव चळवळ, मिठाचा सत्याग्रह या सर्वांमुळे मी स्वतः त्यांचा भक्त होतो. गांधींना अटक झाली तेव्हा साबरमतीनो संत जेलमा छे या घोषणा माझ्याही ओठांवर होते. मग नथुराम तरीही फाळणी अनावश्यक होती. फाळणी अनावश्यक होती. तो गांधींचा निर्णय चुकीचा होता. त्यानंतर निर्वासितांची झालेली कत्तल, काश्मीरला लढणाऱ्या आपल्या देशाच्या सैनिकांविरुद्ध पाकिस्तानला मदत म्हणून दिलेले 55 कोटी रुपयाचं अनुदान, हे सगळं सगळं अक्षम्य होतं. हो, पण त्यांनी कधी हिंदू मुसलमान असा पक्षपात नाही केला. पण पाकिस्ताननं केला आणि गांधींचा सर्वात मोठा पराभव हाच आहे. कुठे केला पक्षपात? मग का नाकारलं गांधींची रक्षा सिंधू नदीत विसर्जित करायला? गांधी गेले तेव्हा पाकिस्तान आकाशवाणीनं बातमी दिली, हिंदूंचा एक पुढारी गेला. आम्ही गांधींना हेच म्हणत होतो, गांधी तुम्ही आमचे आहात. पण ते म्हणत होते, नाही मी तुमचा नाही, मी त्यांचा आहे. पण ते तर सगळ्या मानवतेचे होते. मग ब्रिटिशांशी आपण का लढलो? ते सुद्धा मानवच होते. दक्षिण आफ्रिकेत ते श्वेतवर्णीयांशी का लढले? ते सुद्धा मानवच होते. तुम्ही वकिली चांगली केली असती. सल्ला द्यायला थोडा उशीर केला, पण गांधींचा आणि गांधीवादाचा विरोधक जितका मी नाही तितके त्यांचे शिष्य आहेत. बोलतात. मी गोळी झाडली, गांधी कोसळले. पडता पडता त्यांच्या तोंडातून असा अस्पष्ट आवाज आला. पण सगळीकडे अफवांचं मोहोळ उठलं. गांधी हे राम म्हणाले. ते हे राम म्हणाले नाहीत? मुळीच नाही. पण देविदासजी, माझा जबाब नोंदवताना, कोर्टात जबानी घेताना माझ्या तोंडून हे असत्य वदवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला जात होता, पण मी बदलो नाही. गांधी हे राम म्हणालेच नाही तर मी असत्य का बोलू? पण त्यांच्या शिष्योत्तमांनी जर का हा डंका असाच पिटत ठेवला आणि इतिहासात त्याची नोंद झाली तर गांधींचा आणि गांधीवादाचा तो सर्वात मोठा पराभव ठरेल. हाऊ डू यू से दॅट? ज्या माणसानं आयुष्यात कधीही राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम यात कधीही भेद केला नाही, समजला नाही, तो माणूस मरताना फक्त रामाचंच नाव घेईल. राम आणि रहीम दोघांचंही घेईल, नाही का? आणि एकाचंच नाव घ्यायचं असेल तर रहीमचं घेईल, कारण राम त्यांच्या हृदयात होता, रहीम मुखात.